तिकडे चिपळूणमधील परशुराम घाटातील कामांना मान्सूनपूर्व पावसाचा चांगलाच फटका बसलाय। मागील 2 दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे संरक्षक भिंतीचं काम ठप्प झालंय। मागील 2 दिवसांपासून चिपळूणमध्ये मुसळधार पावसाला सुरुवात झालेली आहे। मी आपल्याला परशुराम घाटामध्ये दृश्य दाखवतोय। अशा पद्धतीनं हा परशुराम घाट आहे आणि सुरक्षेच्या दृष्टिकोनातून या ठिकाणी उपाययोजना या युद्धपातळीवरती केलेल्या दिसत आहेत। मागील वर्षी पावसाळ्यामध्ये संरक्षक भिंत आहे ही कोसळली होती आणि यानंतर या परशुराम घाटामध्ये उपाययोजनेसाठी प्रशासनानं कंबर कसली। आपण या दृश्यावरून पाहू शकताय। अशा पद्धतीनं संरक्षक भिंतीला लागून एक नव्यानं भिंत उभारण्याचं काम जे आहे हे या ठिकाणी युद्धपातळीवरती सुरू आहे। घाटामध्ये सुरक्षेच्या दृष्टिकोनातून उपाययोजना या केल्या गेलेल्या आहेत। अशा पद्धतीनं परशुराम घाटाला संपूर्ण जाळीचं रेलिंग जे आहे हे या ठिकाणी बनवण्यात आलेलं आहे। सुरक्षा कवच उभारण्यात आलेलं आहे। मात्र असं असलं तरी देखील जाळीच्या खालून माती आहे ही मुसळधार पावसामुळे जे पाणी येतं त्या पाण्याबरोबर ते रस्त्यावरती येते आणि यामुळं वाहतुकीस अडथळे निर्माण होत आहेत। आपण सध्याची दृश्य पाहू शकतोय। अशा पद्धतीनं पाणी जे आहे हे रस्त्यावरती येतं। मुसळधार पाऊस पडल्यामुळं या ठिकाणी सुरू असलेलं जे काम आहे परशुराम घाटामधलं चालू स्थितीतील काम आहे हे देखील या ठिकाणी ठप्प झालेलं आपल्याला पाहायला मिळतंय। कृष्णकांत साळगावकर, TVN मराठी, चिपळूण, रत्नागिरी।